समोर यायचं होतं की 5 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्या माध्यमातून मी या परिसरामधील, या भागातील, या गावातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आज लेखाजोखा तुमच्या समोर मांडला. त्याचं हे चित्र तुमच्या समोर आहे. या मुद्द्यावर त्यांनी निवडणुकीला सामोरं जायचं. आज मी तुमचे प्रश्न जाणून घेतो. आज तुमचे प्रश्न जाणून घेऊन तुम्हाला आश्वासित करतोय की येणाऱ्या काळखंडामध्ये तुमचे या भागातील प्रश्न मी सोडून द्या. तर मी माझ्या भागामध्ये जर उद्या मी या निवडणुकीच्या माध्यमातून जर त्या भागात गेलो, आमच्या नगरपालिका विधानसभा मतदारसंघामध्ये, मला या मुद्द्यावर त्या ठिकाणी सामोरं जाता येईल का लोकांना? नाही. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला सांगावं नाही. सांगा बरं, 5 वर्षापूर्वी तुम्ही मला काय काय कामं सांगितले होते, किती झाले कामं, किती नाही झाले सांगा. या मुद्द्यावर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि काय प्रश्न अजून प्रलंबित, हा मुद्दा वेगळा आणि या ठिकाणचे मुद्दे वेगळे. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं. ज्या मोठमोठ्या घोषणा केल्या त्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायचं होतं. तर त्यांची निवडणूक व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही सामाजिक प्रश्न, त्या ठिकाणच्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर निवडणुकीला माध्यमातून लोकांच्या जनतेसमोर जायला पाहिजे. काल परवा काय भाषण केलं की निलेश लंकेला इंग्रजी येते का? इंग्लिश. मला एक साधा प्रश्न पडतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा माणूस पाहिजे का काम करणारा माणूस पाहिजे? काम करणारा माणूस पाहिजे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आहे. त्या संसदेमध्ये प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या भाषेतून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मत व्यक्त करू शकता. तुम्ही कुठली बाजू किती प्रभावीपणे मांडली याला मोजली. आणि ती नुसती बाजू मांडून नाही, ती बाजू मांडल्यानंतर ते प्रत्यक्षरित्या कृतीत आणलं का नाही हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि आरोप काय करायचा, इंग्रजी येते की नाही. अहो तुम्ही 5 वर्ष झाले लोक या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संसदेत पाहता. आपल्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली, एक 20-22% जर भाग ओलिता खाली जर सोडला तर बाकी भाग दुष्काळी, म्हणजे पावसाच्या पाण्यावर शेती येते. त्या शेतकऱ्यांचा आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे काळ पाहतो. त्या भारत देशातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. सरकार सांगते की शेतकऱ्याची आत्महत्या थांबली पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली पाहिजे तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव दिला पाहिजे. चांगल्या पद्धतीचे बाजार शेतकऱ्यांच्या मालाला मिळाला पाहिजे. तर तुम्ही 5 वर्ष जास्त संसदेत शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बसले, त्या शेतकऱ्यांचा एकतरी प्रश्न मांडला का? एक सुद्धा प्रश्न त्या शेतकऱ्यांचा मांडला नाही. उलट आपल्या लोकांना दिशाभूल करण्याचं काम केलं. अमित शहा साहेबांना काहीतरी व्यक्तिगत कामाच्या निमित्ताने भेटले, सांगितलं आम्ही कांद्याच्या निर्यातीच्या बाबत परत भेटल्याने नाही म्हणजे आता कांदा निर्यात बंदी होती. मीडियावाल्यांना काय इतकं मोठमोठ्या विश्वास ठेवला. शेतकऱ्यांचा एखादा म्हणला ना कांद्याची निर्यात बंदी होती, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तुमच्या आमचा झाले गरीब मानला विश्वास ठेवून नाही ठेवा. आता मोठे म्हणाले बातम्या लागल्या, टीव्हीला बातम्या लागल्या, पेपर लागल्या, हे माशाला आता काय आता आपण निघत आपण मोठे लोक काय. दुसऱ्या दिवशी लगेच नगर मार्केट कमिटीत भाषण आणलं. जर शेतकऱ्यांची निर्यात बंदी उठली नसती तर मी तुमच्याकडे मतच मागायला नसतो. लगेच लोकांनी टाळ्या. लगेच दुसऱ्या दिवशी श्रीगोंदा मार्केट कमिटी आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या विभागाच्या सचिवांनी सांगितलं निर्यात बंदीच उठली नाही. इकडून बातम्या सांगितली बसले. काय कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं हे सुद्धा भाग आहे. या भागामध्ये त्यांना बऱ्यापैकी अनुभव आला. प्राजक्तदारांनी बिचारांनी काम मंजूर केले. नारळ फोडायला ते मासे सगळ्यात पुढं एकदा नारळ फोडायला बोललं. त्या गावाच्या लोकांनी प्रश्न विचारले, साहेब तुमचा काय संबंध इकडे चालले नारळ फोडायला? हे ऊर्जा मंत्री यांनी बऱ्यापैकी सगळ्या भागात सबस्टेशन केले. तुम्ही एक सबस्टेशन आमच्याकडे दिलं पुणेवाडी, तुम्ही दिलं ना. यांनी सबस्टेशन पुणेवाडी दिलं, ते मासे एकच नारळ फोडायला चालले. म्हणजे दुसऱ्याच्या झेंड्यावर पण धरपूर करणारे स्वतःचं काम सांगा ना. काय तरी सांगा ना. म्हणजे शेतकऱ्यांना दिशाभूल करायची. दुसरी बाजू का शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भावासाठी कधी झटले नाही. शेतकऱ्याला जोड धंदा म्हणून कुठल्या धंद्याकडे पाहतो आपण, दूध धंदा. आज 20 तारीख एवढ्याला आहे
20 रुपयाला विकले आणि दुधाला भाव किती आहे? 22 ते 20 रुपये भाव आहे. 1 रुपया काल कमी झाला. अरे तुमच्या घरात दुग्ध विकास मंत्री खाताय ना, द्या ना बाजार भाव वाढवून द्या ना, 40 रुपये करा, काय अडचण आहे का? माझ्यासारखा दुग्ध विकास मंत्री किती पाहिजे घेऊन टाक. पण याला माहिती आहे जर शेतकऱ्याला चांगला भाव दिला, शेतकऱ्याचा दुधाला चांगला भाव दिला, मग आमचे हे 17 कोण टाकायचे? आता निवडणुकीत आमच्या घोषणा कोण द्यायच्या? शेतकरी फक्त गरीबच राहायला पाहिजे ही जाणीवपूर्वक काम करणारी ही मंडळी.